शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा, पाक सोबत आता चर्चा होणार नाही, डीजीएमओंची ही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ, भारतीय लष्कराकडून प्रसारित, पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य, दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री माहिती देणार, ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार, 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले, 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहाजाद नावाच्या गुप्तहेराला अटक, एटीएसकडून मोठी कारवाई, शहाजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप, दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला, पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाची छापेमारी, 2 संशयितांना अटक, पिस्तूल, बंदुका, हातबॉम्ब, काडतूस जप्त, 2 दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगण्याचं आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवार परळीत, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसोबत वैजनाथचं घेतलं दर्शन, जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करणार, बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। धनंजय मुंडेंनी घेतली परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट, आम्ही शिवराज दिवटे आणि कुटुंबियांच्या पाठीशी, आरोपींना कडक शासन होणार, धनंजय मुंडेंची ग्वाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी, वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता, तर विष्णू चाटेच्या बीड कारागृहात रवानगीबाबत अर्जावरील सुनावणीकडेही लक्ष। सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल, खांद्यावर रुमाल आणि हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारली, तर नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल, भरत गोगावलेंच्या मुलीचं व्हॉट्सअप स्टेटसमधून प्रत्युत्तर। सत्कार समारंभात गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी, कानउघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी। बोरिवलीत 2 गटात झालेल्या हाणामारीत 3घांचा मृत्यू, 2 जखमी, एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, जुन्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी बरसण्याचा अंदाज, तर मुंबईत 21 मे ते 31 मे या 10 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। बंगळुरूमध्ये अवकाळी पावसाचं थैमान, सिल्क बोर्ड जंक्शन आणि हेब्बल जंक्शनसह अनेक भागातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरीतील खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावरून कार नदीत कोसळली, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, मुंबईहून देवरुखला अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिळ चिकन खाल्ल्यानं 14 जणांना विषबाधा, एका महिलेचा मृत्यू, इतरांवर उपचार सुरू, विषबाधा झालेले 13 जण शहागड रोडवरील वीटभट्टी कामगार, मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती। मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर विजय शहांची सुप्रीम कोर्टात याचिका। 11वीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू, 21 मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार, यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय। वडाळा ते गायमुख मेट्रो डिसेंबर अखेर सुरू होणार, मेट्रो 4 अमार्गिकेवर लवकरच गाड्यांच्या चाचणी फेऱ्या, पहिल्या टप्प्यात 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार। टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत सहभागी घेणार नाही, बीसीसीआयचा निर्णय जवळपास निश्चित, पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न, आशिया क्रिकेट परिषदेचं अध्यक्षपद सध्या पाकिस्तानकडे।